नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फायनली रमाकांतची उदयकांत आणि वल्लरीच्या तावडीतून सुटका होणार आहे. रमाकांतला जेव्हा समजलेलं असतं की हे सगळं जे काही केलेलं आहे, आता अर्णव आणि ईश्वरीला मारण्याचा प्लॅन या सगळ्यांनी ऐकलेला आहे, तेव्हा मात्र रमाकांतला जेव्हा जेवणासाठी उदयकांतने सोडलेलं आहे आणि तेव्हा रमाकांतने उदयकांतच्या चांगल्याच मुसक्या आवळलेल्या आहेत, कारण ऑलरेडी उदयकांतने दारू पिलेली असते आणि रमाकांतने त्याची चांगलीच धुलाई केलेली आहे आणि तिथून तो पळालेला आहे. तर इकडे ईश्वरीच्या बाबतीत आता नम्रताचे एक नवीनच कारस्थान सुरू आहे. काही झालं तरी मी हिला जिंकू देणार नाही असं म्हणत तिने एक वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता राकेश हा तिथे स्वीपर म्हणून त्या कार्यक्रमामध्ये पोहोचलेला आहे आणि जेव्हा तो बकेट वगैरे सगळं घेऊन जात असतो आणि एका रूमचा दरवाजा तो चावीने उघडत आहे, त्याच वेळी तिथे हवालदार आलेला आहे आणि तो मात्र विचारत असतो की हे सगळं काय चाललंय तुमचं, या सगळ्या गोष्टी काय आहेत, या सगळ्याचा काय अर्थ आहे असं म्हणत आता त्याने विचारायला सुरुवात केलेली आहे आणि राकेश मात्र आता तोंडावर पडत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेश दारू पीत बसलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की आज आज काय दिसत होती माझी मिंदोरी जिलेबी, काय कातील दिसत होती, खरंच पाहतच राहावं वाटत होतं तिच्याकडे. पण हे सगळं काय आहे, काय होऊन बसलंय, कारण मी आज त्या चिंटुकल्याला मारू शकलेलो नाहीये. मला त्याच्या चिंधड्या उडवायच्या होत्या, पण मी आज काहीच करू शकलेलो नाही असं म्हणत राकेश दारू पित असतो. पण उद्या मी सोडणार नाही, त्या चिंटुकल्याचा खेळ खतम करून टाकणार आहे, त्याला संपवून टाकणार आहे अशा भाषेमध्ये राकेशचं बोलणं चाललेलं असतं. कारण त्याला जराही लाज वाटत नसते, त्याला जराही पडलेलं नसतं की हे सगळं आपण काय बोलतोय, काय करतोय, कोणत्याच गोष्टीशी त्याला देणं घेणं नसतं. आणि आता त्यानंतर इंदोरी जिलेबी ही माझी होणार आहे आणि जर का ती माझी झाली नाही तरीही या राकेशने पुढचा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे तिला जर माझं व्हायचं नसेल तर मला पुढचा विचार करावा लागणार आहे. त्या चिंटुकल्याच्या फोटोच्या शेजारी तिच्या फोटोलाही हार घालून तिचा फोटो लावावा लागणार आहे असा विचार त्याने केलेला आहे. त्याने जो बनवलेला बॉम्ब आहे तो बॉम्ब त्याने हातात घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो की आता मी शांत राहणार नाही. आज माझ्याकडून जी गोष्ट घडू शकलेली नाही ती उद्या होणार आहे आणि त्या दोघांनाही मी संपवून टाकणार आहे असं सगळं चाललेलं असतं. आणि राकेश म्हणत असतो की चला, उद्याचा दिवस हा चिंटुकल्याचा शेवटचा दिवस असणार आहे, त्यानंतर त्याच्या आयुष्यात दिवस उद्गवणारच नाही असा विचार या राकेशने केलेला असतो आणि तो दारू पीत बसलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं तो दारू पीत तसाच झोपी जातो. इकडे ईश्वरी आता सोफ्यावरती बसलेली असते, तिची वळवळ सगळी चालू असते, काही ना काही सुरूच असतं गोंधळ तिचे. आणि इकडे अर्णव मात्र म्हणत असतो मी सिंदूर काय चाललंय हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते काय नाही, कुठे काय करते मी. तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदूर काय चाललंय हे मला कळलं पाहिजे असं म्हणत अर्णव तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, माझं काहीच नाही झालेलं, नॉर्मल आहे मी असं ईश्वरी सांगू लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तुझं काय चालू आहे आणि तू काय करतेस ते. आता मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की हे बघा, मी काहीही गोंधळ केलेला नाहीये, तुम्ही मला काही बोलू शकत नाहीये, मी काहीच केलेलं नाहीये असं म्हणत ईश्वरी आता अर्णवलाच बोलत असते. आणि मी इथून हलणार नाहीये म्हणलंय ना तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो मी तेच सांगितलंय तुला, इथून अजिबात हलायचं नाहीये, कुठं बाजूला जायचं नाहीये, एवढं लक्षात ठेव, इथून जर तू हल्लीस तर बघ असं म्हणत आता दोघंही बोलत असतात. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली तिथं आलेली असते. अंजली म्हणत असते काय चाललंय तुमच्या दोघांचं, काय करताय तुम्ही. तेव्हा आधी म्हणते चल ईश्वरी मी पायाला लेप लावून देते तुझ्या. त्यावर ईश्वरी म्हणत असते की नाही नको नको ताई, मी लावून घेते. तेव्हा अंजली म्हणते अगं कसं लावणार आहेस. तेव्हा ती म्हणते तुम्ही माझ्या पायाला हात लावणार ते मला कसं तरी वाटतंय ना, नको मी लावून घेते असं आता स्वतःच सांगू लागते. तेव्हा अंजली म्हणते की बरं ठीक आहे लावून घे असं अंजली तिला सांगते. मग ती म्हणते की हे आहेत ना, हे लावून देतील ना, म्हणजे असं पण हे इथं उभं राहून काय करतात ना, ते लावून देतील लेप असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र अर्णव म्हणतो काय मी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तेच लावून देणार आहेत. आणि मग अंजली म्हणते बघा काय करायचं ते करा,
तोंडाला लावायचे का काय करायचे, काय करायचं ते करा, पण ते गरम आहे एवढं लक्षात ठेव चिंटू, असं अंजलीने आवर्जून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो. आता ईश्वरी म्हणत असते की नाही नको, मला नको आहे तो लेप लावायला. एवढाच हट्ट ईश्वरीचा चाललेला असतो. अर्णव म्हणत असतो काय चाललंय तुझे मी सिंदूर, शांत बस, अजिबात हलायचं नाही. तो पाय ठेव वरती तिथे. इतक्या वेळ तर मी सांगत होतो त्या गोष्टी ऐकायच्या नव्हत्या, आणि आता लेप ताईनं लावला काय आणि मी लावला काय? ताईने लावला तर ताईच्या बाबतीत तुला कसं तरी वाटतं, आणि माझ्याकडून लावून घेताना तुला काही वाटत नाही आहे, असं म्हणत अर्णव तिला ओरडत असतो. कारण अर्णवला रागच आलेला असतो. अर्णवचं म्हणणं असतं की हे सगळं काय आहे, तू मुद्दाम करतेस ना, म्हणजे मी तुझ्या पायाला हात लावला तर तुला त्याचं काहीतरी वाटणार आहे, काहीतरी त्रास होणार आहे, पण ताईने लावला तर तुला त्या गोष्टी जास्त वाईट वाटणार आहेत, मी लावलं तर काही फरक पडत नाही आहे ना, असं म्हणत अर्णव तिला ओरडत असतो. शेवटी अर्णव लेप लावायला घेतो तर ईश्वरी ओरडायला सुरुवात करते, ते गरम आहे गरम आहे असं ईश्वरीचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बस झालं मी सिंदूर, एवढं पण काही ते गरम नाही आहे, आणि शांत बसायचं, अजिबात वळवळ करायची नाही, गप्प बसून राहायचं एकदम, असं म्हणत अर्णवने तिला शांत केलेलं असतं. आणि तिच्या पायांना तो लेप लावत असतो. जेव्हा ईश्वरीच्या पायांना अर्णव लेप लावतोय तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. अर्णव त्या गोष्टी मनापासून करत असतो. ईश्वरीला खरं तर अर्णवला त्रास द्यायला मज्जा येत असते, म्हणून ही सगळी तिची नाटकं चाललेली असतात. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बस झालं, शांत हो आता, एक शब्दही बोलायचा नाही आहे, मी सांगितलंय ना, तोंडातून शब्दही बाहेर काढायचा नाही, असं म्हणत अर्णवने तिला शांत केलेलं असतं. आणि त्याच वेळेस ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, नाही, तुझं जे काही चाललेलं आहे ते मला कळलं पाहिजे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की उदयकांनी आता जेवणामध्ये तिथे गुंगीचं औषध टाकलेलं आहे, आणि ते ताट घेऊन तो रमाकांतकडे आलेला असतो. रमाकांतला म्हणत असतो की हे घे बाबा, दादा तू जेवून घे बरं, तू जेवल्याशिवाय मी अजिबात अन्नाचा कणही खात नाही, जोपर्यंत तू जेवत नाही तोपर्यंत मला हे अन्न गोड लागणार नाही, असं म्हणत तो त्याला जबरदस्ती खाऊ घालत असतो. तेव्हा इकडे रमाकांत म्हणतो की नाही मला नको आहे, मला नाही जेवायचं. उदयकांत म्हणतो असं काय करतोयस, एकतर तो एवढा मोठा झाला तरीही तुला भरवावं लागतं, स्वतःच्या हाताने तू खाऊ शकत नाही आहे, आणि आता मी तुला खाऊ घालतोय तर तुला खायचं नाही आहे. तेव्हा मात्र तोंडात आता घास घातलेला असतो, तो घास तसाच पकडून ठेवलेला असतो इकडे रमाकांतने. आणि उदयकांत म्हणत असतो हे बघ, मी पण वैतागून गेलोय, कसं आहे बसून बसून भूक लागते ना रे, मी पण बाहेर बसलेलो असतो, तू इथं बसलेलं असतास, त्यामुळे मी तुला जे काय सांगतोय ना ते ऐकून घे, खाऊन घे बाबा, असं नको करूस, असं म्हणत आता उदयकांत जबरदस्तीने खाऊ घालत असतो. आणि तेव्हा रमाकांतने तोंड आवळून धरलेलं असतं. उदयकांत शेवटी म्हणतो की हे बघ तुझे हात सोडतोय, तू खाऊन घे, मला पण खायचंय, मला पण भूक लागली, असं म्हणत त्याच्यासमोर ताट ठेवलेलं असतं. आणि जेव्हा उदयकांत तिथून निघून जातो तेव्हा रमाकांतने थू करून सगळं थुंकलेलं असतं. का तर रमाकांतला माहिती असतं की त्यामध्ये विष मिक्स केलं आहे. रमाकांत म्हणतो की तुला काय वाटलं, तू त्याच्यामध्ये विष मिक्स करशील आणि मला देशील, आणि तुला असं वाटेल की मी ते खाईल, बरं मी ते खाईल, पण का, मला माहिती आहे माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे, माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला तिकडं गेलं पाहिजे, हे सगळं मला माहिती आहे, आणि तू मात्र माझ्या बाबतीत असं करतोयस. नाही, काही झालं तरीही मी तुमच्या कुठल्याही थापांना बळी पडणार नाही. इकडे मात्र अर्णव, ईश्वरी, मामा सगळेजण असतात. आणि मग मामा म्हणत असतात की आता उद्याचं काय, उद्याचं मॉडेलचं काय असणार आहे. तेव्हा मात्र हे सांगू लागतात की उद्या ना उद्या मॉडेल वगैरे काही नाही आहे, असं नम्रता सांगते. उद्या मॉडेलची वगैरे गरज नाही आहे, हे सगळं जे काही आहे ना ते आपणच करायचं आहे असं ठरलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे नम्रता सांगत असते, मामा म्हणत असतात अरे वा, चांगली गोष्ट आहे की, मग हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने चालू आहे. आणि मग मात्र इकडे आता मामा म्हणत असतात की चला, म्हणजे कुठेतरी काहीतरी चांगलं होतं आहे ना, मग झालं, असं मामा बोलत असतात. मग पुढे काय करायचं आहे, नक्की कशा पद्धतीने प्लॅनिंग सुरू आहे, असं सगळं विचारलं जात असतं. तेव्हा मात्र मामा इकडे म्हणत असतात की हो का, मग ईश्वरी सांगते की मी हलवा करणार आहे संत्र्यांचा,
म्हणजे ईश्वरी संत्री घेऊन सोलत बसलेली असते. मामांचं असं म्हणणं असतं की कशासाठी एवढं सगळं चाललंय. तेव्हा ती सांगते उद्यासाठी, कारण आपल्याला डिझाईन पण घरून न्यायचे आहेत. आता हे करायचं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी भागातील किंवा आपल्या भारत देशातल्या भागातील फळं वगैरे या संदर्भात आपल्याला तिथे सगळ्यांच्या समोर प्रेझेंट करायचं आहे. तेव्हा मामा म्हणतात हो का, बरं ठीक आहे, असं मामांचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत, मामा ऐकत असतात आणि ईश्वरीने सांगितलेलं असतं पाटवडी रस्सा करणार आहे, नागपूर स्पेशल, कारण नागपूरची संत्री आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि मग हा संत्र्याचा हलवा करणार आहे, असं सगळं तिने सांगत असते. आणि त्याच वेळेस इकडे नम्रता मात्र खुश होते. वल्लरीच्या डोक्यात एक वेगळाच कांड सुरू आहे. वल्लरीचं मात्र सुरू झालेलं असतं. तिने उदयकांतला फोन केलेला असतो आणि उदयकांतला तिने म्हणत असते, काय झालं रे, कळलं का त्या रमाकांतकडून? एकतरी ते स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं जास्तच गाजावाजा चाललेलं आहे. एकदा का त्या रमाकांतकडून आपल्याला आपले जे पुरावे आहेत ते मिळाले की मग मात्र गोष्टी सोप्या होणार आहेत, एवढं लक्षात ठेव. हे सगळं सांगितलं जात असतं. आणि मग मात्र वल्लरी म्हणत असते की बघ त्याच्याकडून विचारून घे. तेव्हा उदयकांत म्हणत असतो, काय करू, त्याच्या जबड्यात हात घालून आता त्याची जीभ बाहेर काढू का? अगं तो सांगतच नाहीये, मारून मारून मी दमून गेलोय त्याला, पण तो अजिबात शब्द उघडत नाहीये. लक्षात येते का, तुझ्या तोंड उघडतच नाहीये, शब्द बाहेरच पडत नाहीयेत. तेव्हा वल्लरी म्हणते की काय आहे हे सगळं, बरं मी उद्या काय सांगते ऐक. उद्या त्या अर्णव आणि ईश्वरीला संपवण्याचा प्लॅन आम्ही आखलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं की तू उद्या तिथं स्पर्धेच्या ठिकाणी ये. तेव्हा तो म्हणतो, मी स्पर्धा बिर्धा कोणाशी करत नसतो, माझी स्पर्धा फक्त माझ्याशी असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं स्पष्टपणे उदयकांत बोलत असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, हो मला माहिती आहे तुझी स्पर्धा ही तुझ्यासोबत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुला इथे यावं लागणार आहे, उद्या गरज पडू शकते, म्हणून मी तुला आधीच सांगितलेलं आहे. असं जेव्हा वल्लरी सांगत असते तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, मग तुझ्या त्या नेहमीच्या कपड्यात येऊ नकोस, नाही ओळखला जाशील सगळ्यांना, जरा वेगळे कपडे घालून ये, असं आता इकडे वल्लरीने सांगितलेलं आहे. तेव्हा उदयकांत म्हणतो की चालेल. आता उदयकांतने वेगळाच डाव आखायचं ठरवलेलं असतं. उदयकांतच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग सुरू असतं. आणि मग मात्र इकडे आता राकेश झोपलेला असतो दारू पिऊन. तिथे चकना, दारूचे ग्लास पडलेले असतात. दामिनी येते आणि म्हणते, हा माणूस इथे असा झोपलाय दारू पिऊन, मलाच काहीतरी करावं लागणार आहे. उद्याचा जर डाव माझ्या हातातून गेला तर खूप अवघड होणार आहे. काहीही झालं तरीही मला शांतपणे या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. ती पाहते यांनी नक्की काय प्लॅन केला आणि सोप्याच्या खाली तिथे बॉम्ब ठेवलेला दिसतो. आणि तो बॉम्ब पाहिल्यानंतर मात्र आता तिच्या सौदामिनीच्या चांगल्या शिट्ट्याच वाजायला सुरुवात झालेली असते. सौदामिनी म्हणत असते, बॉम्ब इथे, आणि काय करणार आहे हा, आज तर फोडणार होता, आजही फोडलेला नाही आहे, नक्की काय आहे याच्या डोक्यात, असं म्हणत आता तिने तो बॉम्ब हातात घेते आणि म्हणते की मीच केलं पाहिजे. उद्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही संपवण्यासाठी मीच याचा वापर केला पाहिजे, असं म्हणत तिने तो बॉम्ब हातात घेतलेला आहे. तर इकडे राकेश तोपर्यंत जागा होतो आणि म्हणतो, ठेवा खाली ते, खेळण्यातलं नाही आहे ते सौदामिनी, कारण ठेवा खाली ते. तेव्हा ती म्हणते, नीट बोलायचं, तुला करायचं आहे ना त्यांना उद्ध्वस्त, एवढी मोठी संधी तुझ्या हातात आली, मग का थांबवतोयस? तेव्हा तो म्हणतो की माझा डाव मी खेळत असतो आणि तो माझ्या टायमिंगला असतो, कधी काय खेळायचं कसं खेळायचं हे मी ठरवतो, त्यामुळे तुम्ही मला अक्कल शिकवायची नाही. तेवढ्यातच सौदामिनीच्या फोनवरती आता वल्लरीचा फोन आलेला असतो. वल्लरीचं असं म्हणणं असतं की काय झालंय तिकडचे, काय चालू आहे, कारण इथे मला खरंच काळजी वाटायला लागलेली आहे, उद्याचा आपला सगळ्यांचाच डाव उद्ध्वस्त होऊ शकतो, त्यामुळं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, असं तिने फोन करून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सौदामिनीला खूप राग आलेला असतो. सौदामिनी म्हणते की चालेल, कारण वल्लरीला काही करून तिच्या हातातले 25% जे प्रॉपर्टीमधला हिस्सा तिला मिळणार आहे तो घालवायचा नसतो. राकेशने फोन घेतलेला असतो आणि राकेश म्हणत असतो, ओ मामी काळजी करू नका, आमच्या मी बघतोय ना काय करायचं ते, कारण आजपर्यंत तुम्ही डाव खेळलेला आहात, उद्या हा राकेश डाव खेळणार आहे आणि सगळं उद्ध्वस्त होणार आहे, एवढं लक्षात ठेवा, कारण तुम्ही मध्ये मध्ये करू नका आणि आमच्यावर संशय घेऊ नका. वल्लरी म्हणत असते, हे बघा सगळं नीट झालं पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतात हा. तेव्हा राकेश तिला सांगतो की गप्प बस ग बाई, तू जास्त बोलू नकोस, कारण तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये ना, असं म्हणत राकेशचा पारा चढलेला असतो. आणि त्याच वेळी वल्लरी मात्र म्हणत असते की नाही, उद्या अर्णव आणि ईश्वरी संपणार, एकदा का उद्या अर्णव आणि ईश्वरी संपले की सगळं माझं होणार आहे, मी पुन्हा या साम्राज्याची मालकीण होणार आहे,
असं सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे वल्लरीला 25% शेअर्स मिळून ती सात्विक फॅशनमध्ये एंटर करणार असते. इकडे अर्णव आता उठतो आणि तो आईचा फोटो हातात घेतो आणि त्या फोटोशी बोलू लागतो. तो नेहमीच असं करत असतो, पण आज जरा तो जास्त इमोशनल झालेला आहे, कारण प्रश्न हा सात्विक फॅशनचा आहे. एकदा का सात्विक फॅशन आपल्या हातातून गेली तर सगळं अवघड होणार आहे हे त्याला माहिती आहे. त्याचबरोबर इकडे आता अर्णव विचार करत बसलेला असतो, तेव्हा लहानपणी आईसोबत घालवलेला वेळ, आईनं त्याचं केलेलं कोड कौतुक हे सगळं त्याला आठवत असतं. आणि तो मात्र म्हणत असतो की फायनली मला उद्या माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्याचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. इकडे ईश्वरी उठते आणि त्याचबरोबर पाहते अर्णव आईचा फोटो हातात घेऊन त्या फोटोबरोबर बोलत आहे. हे पाहिल्यानंतर ती सुद्धा भावूक झालेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ईश्वरी अर्णवच्या जवळ जाते, अर्णवची समजूत घालू लागते, अर्णवला सांगू लागते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आईंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, त्यामुळं आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. आत्तापर्यंत जेवढे राऊंड झाले तेवढ्या सगळ्या राऊंडमध्ये एवढी संकटं होती, एवढं सगळं होतं, तरीही आपण त्यातनं मार्ग काढलेला आहे, असं इकडे बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर अर्णव मात्र शांत होतो. अर्णव विचार करत असतो की नक्की काय करावं लागणार आहे, या गोष्टींचा विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. कारण सगळी तयारी तर झाली आहे, पण नक्की काहीतरी प्रॉब्लेम येतो. त्या दिवशी सुद्धा काही कारण नसताना मी सिंदूरचा पाय मुरगळला आणि त्या स्पर्धेतून बाद होता होता वाचलेलो आहोत असं लक्षात आलेलं असतं. अर्णव भावूक झालेला आहे हे पाहून ऐश्वर्या अर्णवच्या जवळ येते, त्याच्या खांद्यावरती हात ठेवते, त्याच्या डोक्यातून हात फिरू लागते आणि त्याला आधार देते, असं तिथे दिसत आहे. आणि ईश्वरीने अर्णवचा हात हातात घेतलाय, अर्णवने ईश्वरीचा हात हातात घेतलाय आणि दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ईश्वरीची जोरदार तयारी चाललेली असते. एका गॅसवरती पोहे बनवलेले असतात, दुसरीकडे आता तिने सांबार बनवायला घेतलेलं असतं. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि म्हणतो की ईश्वरी, नम्रता कुठे आहे? नम्रता आलेली नाही आहे का? म्हणजे तिने मदत करायला यायला हवं होतं, पण ती आलेली नाही का? असं जेव्हा आकाश विचारतो तेव्हा मात्र इकडे नम्रता का आलेली नाही हा प्रश्न तर पडलेला असतोच, पण त्याचबरोबर ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, ताई मला सकाळपासून दिसलेलीच नाही आहे, ताई कुठं आहे ते मला माहीत नाही आहे. असं जेव्हा ईश्वरी सांगते तेव्हा मात्र आकाश म्हणतो, म्हणजे नम्रता गेली कुठं? सकाळपासून जर नम्रता दिसलेली नाही तर ती रूममध्ये पण नाही आहे, मी पाहून येतो, असं आकाश म्हणतो. आणि आकाश आता नम्रताला शोधायला जातो. तेव्हा मात्र ईश्वरीने सगळी तयारी केलेली असते, म्हणजे घरातल्या सगळ्यांसाठी आता तिने ब्रेकफास्ट बनवून रेडी केलेला असतो आणि त्याचबरोबर स्पर्धेची सुद्धा सगळी तयारी तिने अगदी जोरदार पद्धतीने केलेली आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आजी मात्र ईश्वरीचं कौतुक करत असतात, ईश्वरीला म्हणत असतात की एवढं सगळं करून एवढं सगळ्यांसाठी सगळं करत असते, म्हणजे आत्ता स्पर्धेला निघालेली आहे तरीही बाकी सगळ्यांना काय काय हवं आहे या गोष्टींचा विचार करून या सगळ्या गोष्टी करून तू चाललेली आहे. म्हणजे स्पर्धेसाठी तिने आज नागपूर निवडलेलं आहे आणि नागपूरची संत्री त्याचा वापर करून डिझाईन केलं जाणार आहे. अर्णवने ते स्केच केलेलं आहे आणि ईश्वरीने महाराष्ट्रातील एका भागातली, नागपूर भागातली संस्कृती दाखवण्याचा, खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न ईश्वरी करणार आहे. पण या नम्रताला आता चांगल्याच तिला अंगात मस्ती झालेली आहे, त्यामुळं तिने ईश्वरीच्या बाबतीत हे सगळं करायचं ठरवलेलं आहे. आणि नम्रता ईश्वरीला संपवण्यासाठीच आता बसलेली आहे, म्हणजे एकीकडून उदयकांत, एकीकडून वल्लरी, एकीकडून दामिनी, राकेश कमी जास्तीला आणि आता ही नम्रता, सगळे मिळून ते एक झालेले आहेत आणि यांना त्रास देत आहेत. पण या सगळ्यांना पुरून उरत अर्णव ईश्वरी हे पुढे झालेले आहेत, कारण अर्णव ईश्वरीला फोकस करायचा आहे, तो त्यांच्या कामावरती करायचा आहे आणि या लोकांना फोकस करायचा आहे तो दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी करायचा आहे. त्यामुळं कितीही अर्णव ईश्वरीचं वाईट करण्याचा प्रयत्न केला तरीही देव त्यांच्या पाठीशी आहे. इकडे रमाकांत आता उठलेला असतो आणि तो उदयकांतची धुलाई करायला सुरुवात करतो, कारण काहीही झालं तरीही स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन अर्णव ईश्वरीचा जीव वाचवायचा आहे हे रमाकांतने ठरवलेलं असतं. इकडे नेमका राकेश आता स्वीपर, म्हणजे तिथं साफसफाईवाला बनून तिथं आलेला आहे आणि पोलीस तिथे येतात आणि तू कोण आहेस असं म्हणत राकेशला विचारू लागलेले आहेत आणि राकेशने तोंडाला मास्क लावलाय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.